सुप्रियाताई मला सांगा कसा झाला प्रचार? आरोप झाले, प्रत्यारोप झाले आणि पवारांनी माघार घेतली असं जाहीर वक्तव्य करण्यात आलं. त्या सगळ्या गोष्टी होतात. जी व्यक्ती 14 इलेक्शन जिंकलेली आहे त्याच्याबद्दल बोलणं किती योग्य होतं. लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. आदरणीय पवार साहेबांचं जितक्या अनेक वर्षाचं काम आहे तितकं अर्ध्या लोकांचं वय पण नाहीये जे त्यांच्यावर टीका करत राहतात. पण हे दुर्दैव आहे की सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये एवढी पातळी सोडून आजकाल टीका होते. हे आमच्या संस्कृतीत बसत नाही. बारामती कोणाची आहे? भाजप म्हणते आमची बारामती आहे. 42 नंतर 43. बारामती ही महाराष्ट्राच्या समस्त जनतेची आहे. एकूण अवघड झाला प्रचार, कारण आरोप झाले, वैयक्तिक टीका झाली पवारांवर. पवारांनी राजकारण म्हणजे काय केलं अशापर्यंत प्रचार झाला. अमित शहा इथे येऊन गेले, म्हणजे उखडून टाकण्याची भाषा त्यांच्या तोंडी आली. दुर्दैव आहे की पातळी सोडून सातत्याने आमचे विरोधक बोलत राहिले. पण आम्ही कधी पातळी सोडून बोललो नाही, कारण का आमच्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. आम्ही केले नाही आणि तसं करणार नाही, कारण आमच्यासाठी हे वैयक्तिक नसतं. आमच्यासाठी हे सामाजिक आणि देशाची सेवा आहे. शरद पवार जेव्हा बोलतात त्याच्यामध्ये एक अर्थ असतो. ते असं म्हटलं की जरा भीती वाटते नरेंद्र मोदीची. हे काय म्हणजे नेमकी कसली भीती वाटते? तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. मी कसं सांगणार ते काय बोलले त्याचं. या प्रचारामध्ये पातळी सोडून प्रचार झाला. जो एक संस्कृती आहे महाराष्ट्राला, एक कल्चर आहे राजकारणाचं, सूडबुद्धीचं राजकारण केलं जात नाही. तर हा कुठे ना कुठे वेगळ्या दिशेला चाललाय प्रचार किंवा राजकारण. हो, पण हे सत्तेतल्या लोकांकडून होतंय. त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्ही त्यांना विचारावं लागेल. तुमच्या पक्षाचे नेते फोडण्यात आले. या गोष्टी होतात राजकारणात. याचा फरक नाही पडणार. याचा फरक असा नाही, एखादा नेता कमी जास्त रणजित सिंग मोहिते पाटील असतील, काँग्रेसचे सुजय विखे पाटील. ही तर डेमोक्रेसी आहे ना. आम्हाला सोडून गेले किंवा आम्हाला विरोध केला म्हणून आम्ही त्यांना अतिरेकी म्हणत नाही. माझं म्हणणं आहे की प्रत्येकाला अधिकार आहे. हीच तर डेमोक्रेसीची खासियत आहे आणि हीच तर आमच्या पक्षाची खासियत आहे. दिलदार आहे आमचा पक्ष आणि कधी कोणावर अन्याय केला नाही आणि करणारही नाही. 8 मंत्री, चंद्रकांत दादा पाटलांचं घर बनवणं म्हणजे काही दिवसांसाठी आणि अमित शहाची सभा, याच्यामुळे लीड कमी होईल असं जे वातावरण भाजप करते. आमचीच होणार आहे बारामती. कसा कुठल्या मुद्द्यावर तुम्ही पुढे गेलात मतदारांशी आणि मतदार तुमच्याशी काय रिॲक्ट करते? मी संसदेत केलेलं काम आणि माझ्या मतदारसंघातलं केलेलं काम, लोकांनी दिलेले आशीर्वाद, प्रेम आणि साथ आणि माझ्या कामावर मी लोकांपर्यंत. थोडी धाकधूक आहे, तर एवढी सगळी सत्ता प्रचारात लागली होती. काय झालं? पुढापुढी झाली. त्यांचा तो अधिकार आहे. त्यांचा तो अधिकार आहे. अहो, डेमोक्रेसी आहे. त्यांच्यासारखे नाही आहोत आम्ही. बिलकुल लोकशाही आहे, त्यांच्यासारखे आम्ही नाही आहेत. पवार कुटुंबीय जे गेली 40 ते 45 वर्ष राजकारणात आहे आणि यंदा भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, या सर्वांनी बारामती जिंकण्याचा प्रण केलाय. पण मतदानाच्या दिवशी कळणार आहे की नेमकी बारामती कुणाची आहे. कॅमेरामॅन अमित सह, विलास आठवले, TV9 बारामती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.